40 ते 50 फूट असलेला उंच आहे, पण याच्यामध्ये पाणी नाही आहे. हे आजूबाजूला भरपूर डायनोसॉर आहेत. डायनोसॉरच नाही, गार्डन पण खूप सुंदर आहे. 600 मीटरचा एक वॉकिंग ट्रॅक आहे. लहान मुलांसाठी खूप मज्जा आहे. नमस्कार मंडळी, मी आलो पुण्यातल्या पिंपळेगुरव भागातल्या एका भन्नाट गार्डनमध्ये. याचं खरं नाव राजमाता जिजाऊ उद्यान आहे, पण सगळेजण याला डायनोसॉर गार्डनच म्हणतात. गार्डनचं लोकेशन पिंपळेगुरवमध्ये आहे. तुम्हाला गार्डनच्या बाहेर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग करण्यासाठी जागा मिळेल. गार्डनच्या बाहेरच तुम्हाला स्नॅक्ससाठी भरपूर असे स्टॉल मिळतील. त्यातून तुम्ही जे आवडीचं आहे ते तुम्ही परचेस करू शकता आणि आतमध्ये पण कॅरी करू शकता. गार्डनच्या एंट्री गेटलाच राईट साईडला तिकीट काउंटर आहे. मोठ्या व्यक्तीसाठी 20 रुपये आणि 3 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 10 रुपयाचं तिकीट दर आहे. इथे तुम्ही कॅश देऊन आणि फोनपे म्हणजे UPI पेमेंट करून पण तुम्ही तिकीट काढू शकता. हा गार्डनचा एंट्रन्स आहे, एंट्री गेट आहे. हे बघा, या गार्डनचं मुख्य आकर्षण हा 40 ते 50 फूट उंच असलेला डायनोसॉरस. याला लांबून बघूनच खूप भारी वाटतं. हा बघा, हा उंच असा डायनोसॉर 40 ते 50 फूट असलेला. त्याला बघून मुलं जाम खुश होतात. खूप उंच आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप छान फाउंटेन आहेत, पण याच्यामध्ये पाणी नाही आहे. आणि इथे आजूबाजूला भरपूर डायनोसॉर आहेत. तुम्ही डायनोसॉर जवळ जाऊ शकता, तिथे फोटोग्राफ्स किंवा हात लावू शकता त्याला. इथे फक्त डायनासोरच नाही, गार्डन पण खूप सुंदर आहे. इथे खूप प्रकारची वेगवेगळी फुलं आहेत, खूप झाडं आहेत आणि इथे जवळपास 600 मीटरचा एक वॉकिंग ट्रॅक आहे. लोक सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंगसाठी येतात. इथे खूप सुंदर गार्डन आहे. इथे जागोजागी बसण्यासाठी असं शेल्टर बनवलेलं आहे. इथे मस्तपैकी बसून तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता, नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता. इथे बसण्यासाठी वुडन टेबल आहेत. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की हे जे शेल्टर आहेत ते सेंटरमध्ये आहेत गार्डनच्या, जेणेकरून आपल्याला पूर्ण गार्डनचा व्ह्यू मिळतो. जो डायनासोर तुम्ही बघताय जागोजागी, त्याची इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. तुम्ही इथे स्कॅन करून पण बघू शकता. इथे लहान मुलांसाठी स्विंग्स आहेत, स्लायडिंग्स आहेत. इथे स्लायडिंग पण आहे, स्विंग आहेत. भरपूर खेळण्यासारखं, लहान मुलांना टाईम स्पेंड करण्यासारखं भरपूर आहे इथे. हा एक डायनासोर आहे. याच्या इथून आतमधून स्टेअर्स आहेत आणि इकडनं स्लायडिंग आहे. लहान मुलांसाठी खूप मज्जा आहे. आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत आला तर खूप चांगला पिकनिक स्पॉट आहे. तुम्ही फॅमिलीसोबत प्लॅनिंग करू शकता इथे येण्याची. या डायनासोरमध्ये इथून वर जाण्यासाठी स्टेअर्स आहेत आणि पुढून स्लायडिंग आहे. आपण वर जाऊ.
इथे बसायला पण भरपूर आहे. तुम्ही इथे निवांत बसून तुमच्या चाहत्यांसोबत गप्पा मारू शकता. फोटोशूट करण्यासाठी खूप चांगला स्पॉट आहे हा. हा जो व्हाईट ट्री दिसतोय ना, ॲक्च्युली याच्यामध्ये लाईटिंग आहे. हे बघा, इकडची लाईटिंग लावलेली आहे, खूप छान दिसते. लोक फोटोशूट करत आहेत, खूप मस्त. आय थिंक 6च्या नंतर लाईट्स लावतात. बघा, जिकडे तिकडे लाईटिंगमुळे थोडंसं अजून रौनक आली आहे गार्डनला. खूप छान. सगळ्या डायनासोर जवळची पण लाईट्स आता सुरू केलेले आहेत. खूप छान इफेक्ट पडतोय. मार्वल्सचे जे कॅरेक्टर आहेत त्याचे स्टॅच्यूज पण आहेत इथे. तर मंडळी, असं आहे डायनासोर गार्डन पिंपळेगुरोचं. तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, लहान मुलांसोबत इथे येऊन मस्त टाईमपास, म्हणजे तुमचा टाईम चांगल्या प्रकारे स्पेंड करू शकता. कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.